आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। भरलेल्या भात पिकाचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्या। अवकाळी पावसामुळे मुरगुडमध्ये भात पीक जमीनदोस्त होऊन भात पिकाला कोंब आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी केली आहे। पोसवलेले भात पीक ठसाठस भरले, कापायला आले। दिवाळी झाली की मळणी करू म्हणून बळीराजा थोडा थांबला। आनंदाने पीक कापायला म्हणून शेतात गेला, पाहतोय तर काय, निर्दय पावसाने यावर घाला घातला। शेतातले उभे पीक भुईसपाट झालेले पाहून त्याने हंबरडा फोडला। हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने असा हिरावून नेला। हे चित्र एका दोघांच्या बाबतीत नाही तर कित्येक एकरात पाहायला मिळते। 6 महिने काबाड कष्ट करून पिकवलेले भात पीक एका रात्रीत असे मातीला मिळालेले पाहून शेतकरी राजा हवालदिल झाला। आता खायचं काय म्हणून डोकं धरून बसला। या नैसर्गिक संकटाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। शासनाने सुद्धा तसे आदेश शासकीय यंत्रणांना द्यावेत व संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करावी अशी अपेक्षा प्रसार माध्यमातून होत आहे। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी।